हाय हॅलो नमस्कार, मी वंदना सुर्वे. वंदूस फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. वर्षाचे साठवणीचे तांदूळ आणले, ते स्टोर करते, त्याचा व्हिडिओ मी आपणासोबत शेअर करते. तांदूळ आपण कोणत्याही ब्रँडचे वापरू शकता. इथे मी जीरा राईस घेतलेला आहे. स्वच्छ बेडशीट इथे अंथरून घेतलेली आहे. यावर तांदळाचं पोतं ओतून घेते. एक छोटं पोतं तांदळाचं मी इथे ओतून घेतलेलं आहे. छोटं म्हणजे 30 किलोचं. एक कट्टा तांदळाच्या पोत्याचा 30 किलोचा असतो. हा इथे ओतून घेतलेला आहे. हा बघा मागच्या वर्षीचा तांदूळ आहे. हा बघा हा आंबेमोहर तांदूळ आहे आणि याला एकही किडा लागलेला नाही. आळीजाळी अजिबातच लागलेली नाही. बघा फक्त थोडा हलकासा रंग बदललेला आहे. अजिबात आळीजाळी लागलेली नाही. बघा ही बघा ही 132 रुपयाची बोरिक पावडर घेतलेली आहे. ही बघा ही बोरिक पावडर घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये काढून दाखवते. ही बघा ही बोरिक पावडर घेतलेली आहे. थोड्या प्रमाणातच वापरायची आहे. केमिकल वापरू नये असं म्हणतात, पण ही पावडर लावल्यामुळे माझे तांदूळ आजपर्यंत एकही दाणा खराब झालेला नाही. आणि तांदळाचं कसं आपण भात करताना तांदूळ धुवून घेतो, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ही पावडर याला लावून दाखवते. ही बघा ही पावडर घ्यायची आहे थोडी थोडी आणि सर्व तांदळावर पसरायची आहे. सर्व तांदळावर पसरायची आहे अशी. आणि बघा ही पावडर आहे, ही अशी चोळून घ्यायची. पुन्हा हे तांदूळ थोडे सरकवायचे आणि इथे पुन्हा थोडीशी अशी पावडर पसरायची. पुन्हा हे असं सोडून घ्यायचंय. हे प्रीमियम क्वालिटीचे तांदूळ आहेत, त्यामुळे याला निवडायची गरज नाहीये. हे निवडलेले तांदूळ आहेत. पुन्हा थोडेसे सरकवायचे. पुन्हा अशी ही पावडर लावायची. याप्रमाणे सर्व तांदळाला पावडर लावून घेते. केमिकल आहे, त्यामुळे भात करताना तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. सर्व पावडर तांदळाला लावून घेते. हे बघा खालचे असे तांदूळ वरती करायचे आणि पुन्हा असे पसरवून परत असे खालून वरती, म्हणजे सगळ्या तांदळाला पावडर लागली गेली पाहिजे. आणि हे लावताना एखाद दुसरा जर किडा दिसला, मसूर किडा असतो तांदळामध्ये, जर दिसला तर तो काढून घ्यायचा आहे. आपल्याला जो आवडेल तो आपण घ्यायचा आहे. हे बघा सगळ्या तांदळाला मी पावडर लावून घेतलेली आहे. हे बघा पसरवून सगळीकडे पावडर लावून घेतलेली आहे. आणि आता डब्यामध्ये भरून घेते. दरवर्षी मी बोरिक पावडरच लावते. अजिबात एकही तांदळाचा दाणा खराब झालेला नाहीये. जर एखाद दुसरा किडा जर असेल तांदळामध्ये किंवा आळी एखादी असेल तर
ही बोरिक पावडर लावल्यामुळे ते मरून जाते। हे बघा, पूर्ण असं खालून वरती घ्यायचे तांदूळ आणि पुन्हा असे फिरवायचे। सर्व तांदळाला बोरिक पावडर लागली गेली पाहिजे। आपल्याला जो आवडेल तो, ज्या ब्रँडचा आवडेल तो तांदूळ घ्यायचा आहे। बरीच वर्ष मी बोरिक पावडरच लावते, पण भात करताना तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। ती पावडर पूर्ण निघून गेली पाहिजे आणि मग भात करायचा आहे। आता सर्व तांदळाला पावडर लागली गेलेली आहे। आता डब्यामध्ये भरून दाखवते, कसं भरायचं ते दाखवते। इथे एक डबा घेतलाय तांदूळ भरण्यासाठी। आपण कोणत्याही ब्रँडचा डबा घेऊ शकता, फक्त झाकण घट्ट बसलं पाहिजे। हे बघा, झाकण काढून घेते। डबा पूर्णपणे कोरडा केलेला असावा, अजिबात त्याला पाण्याचा स्पर्श नको आहे। आणि याच्या खाली असा इथे एक पेपर घालते, वर्तमानपत्र छान पसरून घालते। असं इथे एक वर्तमानपत्र घातलेलं आहे आणि यावर एक कॉटनचं कापड घालणार आहे। एक असं कॉटनचं कापड घातलेलं आहे। कुठलंही कॉटनचं स्वच्छ कोरडं असं कापड घालायचं आहे। आणि आता यावर तांदूळ घालते। हे बघा, आणि यावर हे असे तांदूळ भरून घेते। सुरुवातीला जरा असे पसरवून घेते। अगदी काठोकाठ नाही भरायचे तांदूळ, थोडीशी जागा ठेवायची आहे। हे बघा, एवढा तांदूळ भरलेला आहे। एक पेर एवढी जागा ठेवलेली आहे आणि अगदी थोडीशी कडेला पुन्हा इथे बोरिक पावडर घालणार आहे। अगदी थोडी थोडी घालायची आहे। ठीक आहे, एवढी सफिशियंट आहे। या डब्यात जेवढे मावलेत तेवढे तांदूळ भरलेले आहेत। बाकीचे तांदूळ दुसऱ्या डब्यात भरते। आता इथे आधी टिश्यू पेपर घालणार आहे। हे बघा, पसरवून असा डबल घेतलेला आहे टिश्यू पेपर, कारण लवकर फाटू शकतो म्हणून डबल घेतलेला आहे। आणि तो असा झाकून ठेवते तांदूळ आणि यावर असा हा पेपर अंथरते। बघा, याच्या खाली आहे टिश्यू पेपर आणि हा इथे वर्तमानपत्र आणि वरती इथे पेपर अंथरलेला आहे। डबा शक्यतो एअर टाईटच असावा। डबा शक्यतो एअर टाईटच असावा। आणि आता याला झाकण लावून घेते। हे बघा, छान खाच्यामध्ये असं झाकण बसलेलं आहे। एअरटाईट डबा आहे, झाकण छान घट्ट बसलेलं आहे। बघा, याप्रमाणे वर्षाच्या साठवणीचा तांदूळ भरून ठेवलेला आहे। बघा, हा तांदूळ 1 वर्ष काय 2 वर्ष सुद्धा खराब होत नाही। माझा शक्यतो 1.5 वर्ष तांदूळ माझा वापरला जातो। आणि हे बाकीचे राहिलेले तांदूळ पण दुसऱ्या डब्यात भरून घेते आणि नेहमीचा खाण्यासाठी एक छोट्या कढीच्या डब्यामध्ये भरून घेते। हे नेहमीच्या वापरासाठी तांदूळ धरते। हे मापासाठी। हे तांदळाचं पोतं छान असा मी कट करून घेतलेलं आहे। यावर कुरड्या, पापड्या, सांडगे, काही उन्हाळी वाळवण्याचा प्रकार किंवा
इतर कशालाही आपण वापरू शकतो। बासमती तांदूळ साठवण्याची पद्धत दाखवते। सेम पद्धत आहे। बासमती तांदूळ आपण कुठल्याही ब्रँडचे घ्यायचे, आपल्याला जे आवडतील त्या ब्रँडचे आपण घ्यायचे आहे। बासमती तांदूळ ओतून घेते। आणि हा मागच्या वर्षीचा आहे बघा, थोडासा पिवळसर पडलेला आहे। हे मागच्या वर्षीचे तांदूळ आहेत। याला अजिबात अळीजळी लागलेली नाही, मसूर किडे लागलेले नाहीत बघा, आहे तसेच आहेत, छान राहिलेले आहेत। हे बघा, हे तांदूळ बेडशीटवर पसरवून घेते म्हणजे याला पावडर व्यवस्थित लावता येईल। इथे पण बोरिक पावडर वापरणार आहे, पण इथे थोडीशी वापरणार आहे कारण हे तांदूळ कमी आहे। हे 5 किलो तांदूळ आहेत, त्यामुळे याला थोडीशी साधारण 50 ग्रॅम बोरिक पावडर वापरणार आहे। पसरवून घेते सगळीकडे। छान सर्व तांदळाला बोरिक पावडर लावून घ्यायची आहे। यामध्ये केमिकल असलं तरी भात करताना तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। यामुळे अजिबात अळीजळी लागत नाही, मसूर किडे लागत नाही। सर्व तांदळाला पावडर लागली गेली पाहिजे। तांदूळ उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाहीत। असा पेपर घातलेला आहे आणि इथे कॉटनचं एक कापड ठेवते। कॉटनचं कापड पसरवून ठेवलेलं आहे आणि आता यामध्ये तांदूळ भरतीये। हे बघा, हे असं भरलेलं आहे आणि थोडीशी वरून बोरिक पावडर ठेवते। यावर एक टिश्यू पेपर ठेवते। या तांदळावर टिश्यू पेपर ठेवलेला आहे। या झाकणाला पण टिश्यू पेपर लावलेला आहे। हे बघा, झाकण घट्ट लावलेलं आहे बघा। याप्रमाणे बासमती तांदूळ वर्षाच्या साठवणीचा भरलेला आहे, अजिबात खराब होत नाही। मागच्या वर्षीचा तांदूळ आपल्याला दाखवलेला आहे मी, एकही दाणा खराब झालेला नाही। तांदूळ साठवण्याची ही पद्धत आपल्याला आवडली असेल तर वंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा। थँक्यू।